नमस्कार, गुड इव्हनिंग. मी मयूर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर आज आपल्या M1च्या सेटअप अकॉर्डिंग आपण आज कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले, कोणत्या इंडेक्समध्ये आज आपण ट्रेड घेतलेला आहे, कसं त्याला आपण लाईव्ह मार्केटमध्ये मॅनेज केलं, ते सर्व काही आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सेटअप अकॉर्डिंग आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे, जो की आहे बँक निफ्टीमध्ये. तर डायरेक्टली मी इथे बँक निफ्टीचा चार्ट लावून घेतो आणि तिथे तुम्हाला डायरेक्टली एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केला आणि कोणत्या लेवलवर त्याला आपण बुक केलेला आहे. तर बँक निफ्टीचा चार्ट मी इथे लावून घेतलेला आहे. बँक निफ्टीची ओपनिंग स्लाइटली गॅपअप होती. फर्स्ट कॅन्डल बुलिश होती, बट डायरेक्शन नव्हतं की कोणत्या साईडला हा जाणार, कारण की याचे जे वीक आहेत ते खूप दोन्ही साईडनी मोठे दिसत होते आणि बॉडी पण होती. डायरेक्शन होतं की अपसाईडनी जाईल, बट क्लिअरिटी नव्हती. कारण की जनरली होतं असं की जर स्ट्रॉंग कॅन्डल असली बुलिश तर मग जे डायरेक्शन असतं ते क्लिअर असतं, तर त्या अकॉर्डिंग आपण आपले सेंटिमेंट जे आहे ते ठेवू शकतो. बट इथे क्लिअरिटी नव्हती, तर आपण वेट केलं. भरपूर जणांनी ट्रेंड कंटिन्यूशनमध्ये या कॅन्डलमध्ये एक्झिक्यूट केलेलं होतं. इथे एंट्री आणि इथे सेल, त्या अकॉर्डिंग 1:1 जे टार्गेट आहे ते इथे डन झालेलं आहे. जे पण लाईव्ह मध्ये होते त्यांनी असं बेनिफिट उचललं, क्विक एंट्री क्विक एक्झिट केली आणि जेवढं मिळालं तेवढं बुक केलेलं आहे. त्यानंतर आपण टोटली लर्निंगवर गेलेलो होतो. मी तुमच्यासाठी एक लेवल मार्क करून ठेवलेला होता, जे की आपण टोटली एक्सप्लेन केलेला आहे लाईव्ह मध्ये. तरी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की आपण जी लेवल काढून ठेवली होती ती ही होती आणि ही होती. ह्याच्यावर जर आपण एक WRC क्लोजिंग आली असती तर आपण अपसाईडचे टार्गेट बघणार होतो, आणि ह्याच्या खाली जर क्लोजिंग आली असती तर आपण डाऊनसाईडचे टार्गेट बघणार होतो. तर आपल्या सेटअप अकॉर्डिंग प्रॉपरली जर आपण इथे बघू तर इथे एक फ्रॅक्टर बनवला, इथे स्विंग लावला, डायरेक्शन बघा, अपसाईडने डायरेक्शन आहे, म्हणजे की हायर लोज अकॉर्डिंग हा अपसाईडने जात आहे. आणि इथे आणि जे क्लोजिंग दिलेली आहे ती दिलेली आहे ह्या कॅन्डलमध्ये. स्ट्रॉंग ब्रेकआउट होतं, क्लोजिंग होती डायरेक्टली ह्याच्या वर होती. तर इथे कन्फर्म झालेलं होतं की अपसाईडचे डायरेक्शन दाखवू शकतात. तर ह्याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण एस लावलेला. एंट्री घेतल्यानंतर लगेचच आपल्या साईडला हा निघाला आणि याने डे हाय लावला. इथे आपल्याला ट्रेडिंगचा चान्स नाही मिळाला, तर ट्रेड जी आहे ते आपण होल्ड करून ठेवलेली होती. कंटिन्युअस मी लाईव्हमध्ये पण तुम्हाला सांगत होतो की ज्यांना ट्रेलिंग नाही करायचं आहे ते या लेवलवर बुक करतील, आणि ज्यांना ट्रेलिंग करायचं आहे ते प्रॉपरली फ्रॅक्टल अकॉर्डिंग किंवा मग डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग ट्रेल करतील. तर भरपूर जणांनी इथे ट्रेल केलेलं होतं, कोणी डायरेक्टली इथे बुक केलेलं होतं. तर मी जे आहे ते ट्रेड होल्ड केलेली होती, कारण की डायरेक्शन जे होते ते अपसाईडचं दिसत होतं आणि स्पेस पण क्लिअर होता. तर त्या अकॉर्डिंग मी जी ट्रेड आहे ते होल्ड करून ठेवलेली होती. जेव्हा इथे एक फ्रॅक्टर आला तर इथे आपल्याला प्रॉपर ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो एसएल मी इथे लावला होता तो डायरेक्टली मी उचलला आणि या फ्रॅक्टरच्या खाली लावला. त्यानंतर स्लो अँड स्टडीली आणि अपसाईडनी डायरेक्शन दाखवलं. डायरेक्शन दाखवल्यानंतर पुन्हा एक डे हाय लावला, थोडा खाली आला, एक स्विंग केला. बट ऑलरेडी या स्विंगवर ट्रेल न करता मी या डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग ट्रेल करायला लावलेलं होतं, आणि त्याच अकॉर्डिंग माझ्या टीमने ते ट्रेल केलं. मला वाटलं की ही जी कॅन्डल आहे एवढी काही खास नाही आणि स्विंग पण क्लिअर दिसत नाहीये. जर या कॅन्डलच्या खाली जर आला तर मग हा डाऊन साईड येऊ शकतो, तर मग हे लेवल टार्गेट करू शकतो. तर त्या अकॉर्डिंग या कॅन्डलच्या खाली आपण ट्रेल करून ठेवलेला होता. जसं इथे एक कॅन्डल आली आणि या लोच्या खाली निघाला, तर या कॅन्डलमध्ये जो आपला ट्रेलिंग होता तो आपला बुक झाला. त्यानंतर हा जो फॉल होता ऑलमोस्ट 1200 पॉईंट यांनी आज फॉल दाखवलेला आहे. जर इथे कॅल्क्युलेट करून जर तुम्हाला मी दाखवू तर याला आपण कॅल्क्युलेट करू तर या लेवलपासून या लेवलपर्यंत ऑलमोस्ट 1150 पॉईंटचा फॉल यांनी दाखवलेला आहे, फक्त आणि फक्त 3 कॅन्डलमध्येच. तर इथे तुम्हाला समजलं असेल की ट्रेलिंग का बरं इम्पॉर्टंट आहे. प्रॉपर लेवलवर जर ट्रेडिंग असली तर कशा पद्धतीने आपण चांगला प्रॉफिट बुक करू शकतो. एक्झॅक्ट लेवलवर इथे आपली एंट्री होती, इथे एसेल होता. या लेवलपासून या लेवलपर्यंत म्हणजे की ऑलमोस्ट डे हाय पर्यंत आपण रॅली कॅप्चर केली, आणि आपला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलच्या खाली आपला बुक झालेला आहे या कॅन्डलमध्ये. आणि तुम्हाला तर माहिती आहे की M1चा रूल आहे, पहिल्या ट्रेडमध्ये जर आपला प्रॉफिट झालेला आहे तर आपण सेकंड ट्रेड घेत नाही. त्या प्रॉफिटला आपण सिक्युअर करतो, घरी घेऊन जातो, कारण की स्मॉल स्मॉल करूनच मोठं प्रॉफिट बनतं. तेच मी तुम्हाला शिकवतो आणि मी पण स्वतः अप्लाय करतो. त्यामुळे मी पण फुल डिसिप्लिन मध्ये राहतो. जे तुम्हाला लाईव्ह मध्ये एक्सप्लेन करतो तेच मी सुद्धा करतो. तर भरपूर जणांनी इथे ट्रेड घेतलेला होता. कोणी बँक निफ्टीमध्ये घेतला, कोणी बँक एक्स मध्ये घेतला, कारण की आज बँक एक्सची विकली एक्सपायरी होती, त्यासोबत मिड कॅपची पण होती. मिड कॅपमध्ये पण भरपूर जणांनी ट्रेड घेतला आणि चांगल्या लेवलवर त्याला बुक केलेला आहे, कारण की त्यामध्ये पण आपल्या सेटअप अकॉर्डिंग चांगली एक रॅली दाखवली. एक्झॅक्ट लेवलवर एंट्री आणि एक्झॅक्ट लेवलवर प्रॉफिट बुकिंग होती. तर ती पण एक जबरदस्त ट्रेड होती, जे की टोटली आपण लाईव्ह मध्ये एक्सप्लेन केलेली आहे. भरपूर जणांनी त्यामध्ये पण चांगलं प्रॉफिट बुक केलं. आणि बुक झाल्यानंतर हे तर आपण काही कॅप्चर केलंच नाही. तुम्हाला माहिती आहे की डायरेक्ट फॉल होता आणि डायरेक्ट फॉलमध्ये आपण हा जनरली टाकत नाही, कारण की एसएल जो आहे तो खूप मोठा होतो. आणि तसंही याला रॅन्डम ट्रेड म्हणतात. तर रॅन्डम आपण कोणतीही गोष्ट करत नाही, जे आपल्याला सेटअप दाखवतं त्यावरच आपण रिॲक्ट करतो आणि त्यावर जेवढं मिळतं त्यामध्ये आपण सॅटिस्फाईड राहतो. तर तेच आपण आज केलेलं आहे. त्यानंतर तर ही जी मुवमेंट होती टोटली वोलटाईल होती. ज्यांचा हा मिस झालेला असेल किंवा हा मिस झालेला असेल त्यांच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी इथे होती, इथे होती. आणि जे टार्गेट होतं डे लो हे याने टच करून दिलेलं आहे. ही तर टोटली वोलटाईल मुवमेंट होती. आणि आता जी क्लोजिंग दिली आहे ती या मोठ्या रेंजच्या मध्ये दिली आहे. उद्या बघू एक्झॅक्टली काय मुवमेंट करते ते, कारण की हा जो वीक आहे हा मंथली एक्सपायरीचा वीक आहे. मिड कॅपची मंथली एक्सपायरी होती, उद्या फिन निफ्टीची मंथली एक्सपायरी राहील, आणि वेडनेसडेला जी आहे ती बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी राहील. तर बघू की एक्झॅक्टली एक्सपायरीला हा काय करतो. बट आज आपल्या सेटअप अकॉर्डिंग यांनी प्रॉपरली सेटअप दिला. जे आपण सायकोलॉजी वापरतो
एक्झॅक्ट त्या लेवलवर त्यांनी रिॲक्ट केलं आणि तशा पद्धतीने त्यांनी मोमेंटम करून आपल्याला पूर्ण टार्गेट काढून दिलेलं आहे. तर इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर प्रॉपरली समजलेलं असेल की एक्झॅक्ट लेवलवर कुठे एंट्री होती, कुठे एसएल होता आणि कुठे आपण बुक केलेला आहे. याला मी पुन्हा बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्ट लेवलवर आपण कुठे एंट्री घेतली आणि कुठे त्याला ट्रेल केलेला आहे, त्यानंतर कसा फॉल झाला आणि कोणत्या लेवलवर त्यांनी क्लोज करून ठेवलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑप्शन चार्ट लावून घेतो. तर इथे मी ऑप्शन चार्ट लावून घेतलेला आहे. तुम्हाला माहिती आहे जे पण लाईव्हमध्ये होते त्यांना मी सांगितलं पण होतं की आपली जी एंट्री आहे ते 51,900च्या कॉलमध्ये एंट्री होती या कॅन्डल क्लोजिंगवर. तर या कॅन्डलपासून तर या लेवलपर्यंत आपण जे मोमेंटम आहे ते कॅप्चर केलं. भरपूर जणांना मी इथे बुक करायला लावलेलं होतं. बट मी पुन्हा पुन्हा सांगत होतो की ज्याची पॉकेट साईज मोठी आहे, म्हणजे ऑलरेडी की भरपूर प्रॉफिट बुक केलेलं आहे, ते थांबू शकतात. किंवा जे बिगिनर असतील ते स्मॉल स्मॉल प्रॉफिट बुक करा. जेवढं आहे तेवढ्याने आधी कॅपिटल ग्रो करा. त्यानंतर आपोआप तुम्ही ही जी रॅली आहे ते होल्ड करू शकता, कॅप्चर करू शकता आणि मोठे टार्गेट पण बुक करू शकता. बट स्टार्टिंग फेजमध्ये स्मॉल स्मॉल प्रॉफिट बुक करणं गरजेचं असतं. त्यांनी कॉन्फिडन्स पण वाढतो आणि नेक्स्ट ट्रेड घेताना पण आपल्याला जरा सोपं जातं, इझी जातं, समजून येतं की एक्झॅक्टली आपण काय वापरतोय, काय सायकोलॉजीने आपण ट्रेड करतोय. तर तेच सायकोलॉजी वापरून ज्यांनी पण इथे ट्रेड घेतलेला होता त्यांना मी इथे बुक करायला लावलं आणि मी हे जे ट्रेलिंग आहे ते केलं. इथे बघाल तर एक स्विंग टाईप दिसत होतं, बट क्लिअरिटी नव्हती. ऑलमोस्ट हा लेवल आणि हा लेवल जवळ होता, म्हणून मी या डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग ट्रेल करायला लावलं, जी की ही कॅन्डल होती. आणि जेव्हा हा इथनं रिव्हर्स निघालेला आहे तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये आपला बुक झाला. त्यानंतर हा तर फ्री फॉल होता. आता जी क्लोजिंग दिलेली आहे या स्ट्राईक प्राइसनी ऑलमोस्ट डे लोच्या जवळपास दिलेली आहे. तर ऑप्शन चार्टवर पण इथे क्लिअर झालेलं असेल की एक्झॅक्टली एंट्री घेऊन त्याला प्रॉपर लेवलनी कसं मॅनेज करतात आणि कशा लेवलवर त्याला बुक करतात. जेवढी एंट्री इम्पॉर्टंट आहे तेवढाच एसएल इम्पॉर्टंट आहे आणि तेवढंच प्रॉफिट बुकिंग सुद्धा इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही ट्रेड रॅन्डमली होल्ड करून ठेवली तर असे भरपूर फॉल तुम्हाला बघायला मिळतील आणि मग जेवढं प्रॉफिट झालेलं आहे ती पोझिशन पण लॉसमध्ये जाऊ शकते जर असं सिनेरिओ आला तर. तर एक्झॅक्ट लेवलवर एंट्री आणि एक्झॅक्ट लेवलवर प्रॉफिट बुक करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. याला आपण जर कॅल्क्युलेट करू तर किती पॉईंट यांनी गेन केलं तर ते पण मी तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करून दाखवतो. एक्झॅक्टली या लेवलपासून या लेवलपर्यंत यांनी जे टोटल आपल्याला पॉईंट्स दिले ते दिले 275 आणि ह्याला जे आपण ऑलमोस्ट बुक केलेलं आहे ते केलेलं आहे 286 पॉईंटच्या जवळपास. तर भरपूर पॉईंट आहेत, 186 पॉईंट कमी होत नाहीत. एक लॉटमध्ये जर आपण याला कॅल्क्युलेट करू तर 15चा लॉट आहे बँक निफ्टीचा इंटू 186 जर करू तर अशी जे टोटल आहे एक लॉट अकॉर्डिंग 2790 रुपये, म्हणजे टोटल 2800 रुपये प्रॉफिट तुम्ही इथे बुक करू शकता फक्त 15 क्वांटिटी वापरून. तर जर नॉलेज असलं, डिसिप्लिन असला, रूल फॉलो केले तर प्रॉपरली मार्केट आपल्याला रिवॉर्ड देतच. जेवढं पण होतं सर्व काही मी लाईव्ह मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आधीच लेवल मार्क करून ठेवलेल्या होत्या. सांगितलेलं होतं की कशा पद्धतीने वर गेला तर आपण एंट्री घेऊ, कशा पद्धतीने खाली गेला तर आपण एंट्री घेऊ. त्याच प्रकारे हा वर गेला आणि आपली जी ट्रेड आहे ते अपसाईडने ट्रिगर्ड झाली तर आपण अपसाईडने ट्रेड घेतलेला आहे. भरपूर जणांनी याचं बेनिफिट घेतलेलं आहे. भरपूर जणांचे मला स्क्रीनशॉट पण आले, चांगल्या लेवलवर त्यांनी प्रॉफिट बुक केलेलं आहे. तर इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर दोघांवर पण समजलेलं असेल की एक्झॅक्टली आपण कुठे ट्रेड घेतला आणि कुठे त्याला बुक केलेला आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा आपण ऑर्डर बुक चेक करून घेऊ की एक्झॅक्ट कोणता टाइम होता की ज्या टाइमला आपण एक्झिक्यूट केलं आणि कोणत्या टाइमला ते बुक केलेलं आहे. तर पुन्हा एकदा मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर ट्रेंड कंटिन्युएशन मध्ये आणि ब्रेकआउट ट्रेड जो आपण एक्झिक्यूट केलेला आहे बँक निफ्टीचा तो आपण एक्झिक्यूट केलेला होता 10 वाजून 50 मिनिटाला. तिथे मी बँक निफ्टीचा 51,900चा सी बाय केलेला, तो झालेला 338 मध्ये. आणि ह्याचा जो ट्रेलिंग आहे तो टाईट ट्रेल करून आपण जो बुक केलेला आहे तो केलेला आहे 12 वाजून 6 मिनिटांनी. 51,900चा सी तो आपला बुक झालेला आहे 524 मध्ये. तर जॅकपॉट प्रॉफिट आज पुन्हा एकदा बँक निफ्टीने दिलेला आहे. आपण आपले रूल फॉलो केले, डिसिप्लिन फॉलो केलं आणि त्याचं रिवॉर्ड मार्केटने आपल्याला इझिली दिलेला आहे. होप करतो आजची पण लाईव्ह मार्केट लर्निंग तुम्ही एन्जॉय केलेली असेल, तुम्ही पण चांगला प्रॉफिट बनवलेला असेल आणि प्रॉफिटमध्येच क्लोज करत असाल. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत लाईव्ह मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायचं असेल तर ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसपासूनच तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह मध्ये येऊ शकता आणि लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर इथे तुम्हाला आजच्या बँक निफ्टीच्या ब्रेकआउट ट्रेडचं अपडेट क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय बाय.